सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल आणि मानसी टॅलेंटमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी परत एक तुम्हाला असा मीशो हॉल घेऊन आलेली आहे, जो की खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये मी तीन प्रोडक्ट तुम्हाला दाखवणार आहे. सो कशा आलेत ते कशा पद्धतीने झालेत मला हे तर मी दाखवणारच आहे. त्याबरोबर त्याची क्वालिटी कशी आली आहे, त्याचं क्लॉथ कसं आहे, फॅब्रिक्स कशा पद्धतीचा आहे, काय डिझायनिंग आहे, हे सर्व मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सतत व्हिजिट देत राहा. आणि आपण आता टाईम न वेस्ट करता काय करूया, कशा पद्धतीने मला 3 प्रोडक्ट्स डिलिवर्ड झाले आहेत ते मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर पहिली एक आहे साडी आहे, हे बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीची ब्युटिफुल अशी स्काय ब्लू कलरमधली ही सुपर नेटमधली मला साडी रिसीव झालेली आहे. त्याचं प्राईस आणि कोड मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे देऊन टाकल. तर अशा पद्धतीने इथे ही अशी बॉर्डरची डिटेलिंग बघा, किती सुंदर अप्रतिम अशी बॉर्डर 2 बॉर्डरमध्ये डिवाइड केलेली आहे लेस. हे बघा, फर्स्ट आहे हा एवढा पार्ट. इथे काय सिमर हे वरतून म्हणजे चिपकवलेलं वगैरे नाही आहे. तर इथे काय केलेलं आहे, सिमरचे मधल्या साईडनं थ्रेड वर्क आहे, सिमर थ्रेड वर्क आहे इथे. हे बघा, मधल्या साईडने पण ते वर्क आहे, त्यामुळे जाण्याचे कोणतेही चान्सेस या साडीमध्ये काहीही नाही आहे. आणि ही जी डिझाईन आहे ती ट्रेंडिंग आहे सध्या आणि खूपच छान क्वालिटीची डिझायनिंग इथे दिलेली आहे. एकदम अशी बसबस वगैरे अशी काही नाही आहे. तर खूप डिसेंट कलरची ही साडी आहे आणि त्याचबरोबर ही डिटेलिंग आणि याचं कॉम्बिनेशन स्काय ब्लू आणि रेड आणि सिमर कलर. ओके, सो हे बघा, याचं सुंदर काय कॉम्बिनेशन आहे. आणि ह्या इथलच्या साईडला ही अशी एक लेस लावलेली आहे, गोटापट्टीची लेस आहे, हे सॉरी पायपिंग आहे इथे. आणि वरतून काय केलं, इथे कापड आहे ते त्यालाच थोडंसं डिफरंट कलरचं कापड आणि त्याच्यावर मला वाटते 400 समथिंगला ही साडी मला पडलेली आहे. आणि क्लॉथची क्वालिटी, फॅब्रिक क्वालिटी खूपच ऑसम आहे. सुपर नेटमध्ये ही तुम्हाला रिसीव होईल आणि ही 5.5 लेंथ आहे साडीची. ब्लाऊज जे आहे ते रेड कलरचं रिसीव झालं. मी ब्लाऊजही तुम्हाला इथे पूर्ण दाखवेल. तर हे बघा, पल्लू पार्टला अशा पद्धतीची लेस आलेली आहे. हे इथून इथपर्यंत हे असं खालच्या साईडने आलेली आहे. त्यानंतर इथे टेसल्स आलेले आहेत. हे टेसलची क्वालिटी ही बऱ्यापैकी चांगली आहे. मला एवढं छान वाटत नाही इथे, मी काढूनही टाकणार आहे. आत्ताच रिसीव झालेली आणि मी ब्लाऊज आता स्टिच करून आणलेलं आहे याचं. सो ब्लाऊजचं कापड हे खूप छान आहे आणि इथे अशा पद्धतीची लेस आहे. आणि नंतर मग ही लेस जी आहे ती पूर्ण लास्टपर्यंत दिलेली आहे, विरांमध्ये वगैरे पदरला हे अशा पद्धतीने लेस आहे. हे पॅच दिलेले आहेत अशा डिझाईनचे. यामध्ये काय आहे तर हे जाण्याचे कोणतेही चान्सेस नाही आहेत, कारण याला ही सेम आहे की पॅचला शिलाई मारून काय केलेलं आहे, स्टिच केलेलं आहे, त्यामुळं याचेही जाण्याचे कोणतेही चान्सेस नाही. खूप सुंदर साडी आहे आणि अफोर्डेबल प्राईजमध्ये, एवढ्या प्राईजमध्ये मार्केटमध्ये ही साडी जर घेतली आपण तर आपल्याला मिळणं इम्पॉसिबल आहे. सो मिशोवरती चांगल्या प्रकारची क्वालिटी दिली जाते. तर हे बघा, मी टाकून दाखवते तुम्हाला ही साडी. हे बघू शकता, खूपच सुंदर अप्रतिम साडी आहे अफोर्डेबल प्राईजमध्ये. या प्राईजमध्ये सहसा साध्या साड्याही मार्केटमध्ये येत नाही आहेत जर दुकानवरती घ्यायला गेलो आपण तर ही खूपच छान अशी साडी आहे आणि कलर खूप डिसेंट आहे याचा. आहे बघा, खूप छान अशी वाटत आहे घातल्यानंतर. आणि स्प्लिट ही पटकन अशा बनतात त्याच्या. हे बघा, ट्रान्झी आहे थोडीशी, त्यामुळं तुम्हाला याच्या खाली सेम पेटीकोट वेअर करावा लागेल, कारण हे खालच्या साईडने पूर्ण ट्रान्सपरंट वाटत आहे. कारण सुपर नेट म्हटल्यानंतर अशा पद्धतीचं कापड येणार आहे. जर तुम्हाला सुपर नेटमध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल तर हे एक छान ऑप्शन तुम्हाला आहे. त्यानंतर यामध्ये ब्लाऊजचं सांगायचं झालं तर मी ब्लाऊज स्टिच केलेला आहे, तुम्हाला दाखवते मी. हे बघा, 3/4 अशा स्लीव्ज मी स्टिच केलेल्या आहेत. आणि हे इथे अशी सेम एक लेस आलेली होती, ती मी इथे अटॅच केली आहे. बॅक साईडला हे अशा पद्धतीने मी काय केले, एक छोटीशी लेस टाकलेली आहे आणि मटका गळा टाकलेला आहे. हे बघा, डीप आहे हा.
अशा पद्धतीने हे ब्लाऊज मला रिसीव झालं. ब्लाऊजचं क्लॉथही खूप सुंदर आहे. विचित्र सिल्क दिलं होतं त्याचं, परंतु ॲक्च्युअली तसं आलं नाही. हे वेगळ्याच काहीतरी कापड रिसीव झालेलं आहे. अशा पद्धतीने ब्लाऊज तुम्हाला नियर अबाउट 1 मीटर मिळतं. हे झालं या साडीच्या बद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन. जर तुम्हाला साडी आवडली असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी कोड दिलेला आहे, तुम्ही तिथून परचेस करू शकता ती. सो नेक्स्ट ड्रेस आहे. नेक्स्ट ड्रेस मटेरियल नाही आहे, तर आपल्या इथे कुर्ती सेट मागवला होता, जे की फॅन्सी आहे. हे बघा, लुक ॲट द कलर ऑफ दिस ड्रेस. इट्स सो डिसेंट अँड सो एलिगंट. ओके, चेरी कलर आय रिसीव्ड. ॲक्च्युअली मी वेगळा कलर मागवलेला होता, थोडा रेड कलरमध्ये मागवला होता, पण हे रेड कलर नसून हे चेरी कलर मला त्यांनी दिलेला आहे. पण मी हे रिटर्न केलेलं नाही, कारण की हाही खूप सुंदर दिसत आहे. याचं क्लॉथ क्वालिटी जर सांगायचं झालं तर खूप सुंदर क्लॉथ आलेलं आहे आणि फॅब्रिकचं खूपच छान क्वालिटीचं फॅब्रिक यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. बिलकुल ट्रान्झी नाही आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. स्लीव्ज जर सांगायचं झालं तर हे 3/4 स्लीव्ज आहेत आणि इथे अशी डिटेलिंग दिलेली आहे. लेस आहे ही, तर अशा पद्धतीची लेस, खूप सुंदर अशी लेस त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे. त्यानंतर नेकलाईनचं बघूया. हे बघा, अशा पद्धतीचं तुम्हाला नेक काय होईल, प्रोव्हाइड होईल. खूप छान वाटत आहे आणि चेरी कलर असल्याने हे इंडियन स्किन टोनसाठी खूप सुंदर जाईल. हा बघा, अशा पद्धतीने वर्क केलेला आहे इथे. हे काय केलं आहे तर पानाचा असा आकार दिलेला आहे या नेकला आणि अशा पद्धतीची ही वर्कची फिनिशिंगही खूप चांगली आहे, जाण्याचे कोणतेही चान्स नाही येतं. आणि थ्रेड वर्कही चांगल्या क्वालिटीचं थ्रेड वापरून केलेलं आहे, असं बचबच वगैरे असं वाटत नाही आहे. फक्त इथे आणि खालच्या साईडला बॉर्डर असं आहे याचं लूक आणि प्लेन दिलेला आहे बाकी कुर्ता. आणि स्लीव्जला हे अशा पद्धतीचं, नेकला एवढी डिझाईन आणि खालच्या साईडने बघितलं तर स्ट्रेट लाईन कुर्ती आहे. हे बघा, ही अशी लेस प्रोव्हाइड केलेली आहे इथे. हे बघा, अशा पद्धतीने ही लेस प्रोव्हाइड केलेली आहे. मला याच्यामध्ये एक ड्रॉबॅक असा वाटला की हा जो नेक आहे त्यांनी दिलेला तो थोडासा असा खूप वरती येत आहे. खूप छोट्या प्रकारचा असा नेक दिलेला आहे. नेक थोडासा डीप पाहिजे होता, थोडा तरी 1 इंच तरी हा खाली असायला हवा होता. पण ॲक्च्युअली ठीक आहे, या प्राईजमध्ये हा खूप छान आहे. सो तुम्ही हे वापरून घेऊ शकता. त्यानंतर जर बघायचं झालं तर लायनिंगचं जर सांगायचं झालं तर लायनिंग हे पूर्ण लास्टपर्यंत दिलेलं आहे. एवढंच एरिया फक्त रिकामा सोडलेला आहे. नाहीतर लायनिंगची क्वालिटी, क्लॉथ खूप सुंदर आहे. हे बघा, ट्रान्सपरंट नाही आहे आणि असं खूप स्ट्रॉंग क्वालिटीचं मटेरियल यांनी यूज केलेलं आहे. हे झालं कुर्तीच्या बाबतीत. नंतर आहे पॅन्ट. इथे जी आहे ती पॅन्ट प्लाझो तुम्हाला रिसीव्ह होणार आहे. पॅन्ट प्लाझो रिसीव्ह झालेली, इलॅस्टिक दिलेलं आहे इथे. फुल लेंथ आहे. घेरही फार चांगल्या क्वालिटीचा आणि खूप चांगला आहे. त्यानंतर इथे बघायचं झालं तर लायनिंग दिलेल्या आहेत. पॅन्टला लायनिंग आले, ट्रान्झी होणे म्हणून पॅन्टला लायनिंग दिलेलं आहे तिथे. आणि याचं जे लायनिंगचं कापड आहे तेही खूप छान क्वालिटीचं आहे. याचा कलर मला खूप जास्त आवडला म्हणून मी हा रिटर्न करणार नाही आहे, तर ठेवणार आहे. गळा थोडासा आहे वरती, पण ठीक आहे, तेवढं तर आपण ॲडजस्ट करू शकतो. अशा पद्धतीने पॅन्ट आपल्याला रिसीव्ह झालेली. कलरच खूप सुंदर आला. कॅमेरामध्ये इतका विजिबल होत नाही आहे, पण ॲक्च्युअली हा कलर चेरी कलर असल्याने माय फेवरेट कलर, बिकॉज ऑफ दॅट मी हा रिसीव्ह नाही, रिटर्न करणार नाही आहे. देन ओढणी बघा, दुपट्ट्यामुळंच हा ड्रेस मला खूप जास्त आवडलेला आहे आणि दुपट्टा इतका डिसेंट आलेला आहे याचा. हे बघा, फुल वर्क दुपट्टा आहे आणि हेवी लेस आहे. खूप सुंदर लेस दिलेली आहे. हे बघा, तुम्हाला जर हेवी दुपट्टे आवडत असेल, अशा पद्धतीची लेस इथे प्रोव्हाइड झालेली आहे. पूर्ण दुपट्ट्याच्या कॉर्नरवरती किंवा लेंथवरती ही लेस प्रोव्हाइड झालेली आहे. अशा पद्धतीने ही लेस पूर्ण दुपट्ट्यावरती आहे. आणि मेन म्हणजे यावरती सगळ्यात जास्त आवडलेली ही ही कुंदनची फिनिशिंग बघा. हे कुंदन आहे, खूप छोटे छोटे स्टोन चिपकवलेले आहेत आणि हे इथे दिसत आहेत बघा. अशा पद्धतीचे पूर्ण दुपट्ट्यावरती आहेत आणि त्यामुळे हा खूप हेवी होत आहे.
पण ॲक्च्युअली जेव्हा आपण हा वेअर करू ड्रेस पूर्ण, तेव्हा खूप सुंदर असा हा दिसत आहे. याचा कलरच सर्वांनाच खूप जास्त आवडलेला आहे आमच्या घरच्यांना. सो मी म्हणूनच हा ठेवलेला आहे. बघा किती फुल लेंथ दुपट्टा आहे, ब्रॉड पण खूप जास्त आहे आणि हे खूपच क्यूटचा दुपट्टा मला आवडला आहे. आणि असाच येलो कलरचा ड्रेस मस्टर्ड कलरमध्ये पण मी एक ड्रेस शेअर केला होता. त्याचा सेम हा कलर चेंज आहे आणि थोडीशी डिझाईन चेंज आहे, पण तो जास्त आवडला म्हणून हा पण मी मागवला होता. तर हे बघा ओढणी बघा, तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीची दिसते. हाय क्यूट्स आहे. अशा पद्धतीने हा मला रिसीव झालेला आहे आणि हा ड्रेस खूप सुंदर आहे. तुम्ही मागवा जर आवडला असेल. हा कलर जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मागवू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कोड दिलेला आहे आणि प्राईस पण मेन्शन केलेला आहे, सो तुम्ही तिथे बघू शकता. नंतरचा एक टॉप मी मागवला होता आणि हा टॉप फ्लोरल आहे आणि बघा हे बघा अशा पद्धतीचा हा टॉप मी मागवला होता. तुम्हाला कसा वाटतं हे कमेंट करून सांगा, कारण की हा घातल्यानंतर खूप सुंदर दिसत आहे. हे बघा हे अशा पद्धतीने याला कॉलर नेक आहे अशा पद्धतीने आणि इथे हे ओपन होणारे बटन्स आहेत. इथे हे ओपन होतात. आपण वेअर करताना वगैरे जे गळ्यामध्ये गच्च बसू नये म्हणून काय होतं, जात नाही सहसा काही ड्रेस, तर मग ह्या अशा पद्धतीचा ओपन होतं. असे 4 बटन इथे दिलेले आहेत. याची डिझाईन आणि हे बलून शेपच्या ह्या स्लीव्ज आहेत. इथे इलॅस्टिक आहे अशा पद्धतीचं. घातल्यानंतर 3-4 लेंथ यायली याची आणि खूप सुंदर आहे. व्हाईट कलर आहे, त्यावरती असे फ्लावर्स इथे दिलेले आहेत आणि याला काही लाईनिंग वगैरे स्लीव्जला दिलेले नाही आहे तिथे, बाकी सर्व ठिकाणी लाईनिंग दिलेल्या आहेत. इथे इलॅस्टिक आहे वेस्ट साईडला आणि नंतर हे राऊंड नेकमध्ये अवेलेबल आहे हा ड्रेस असा. हे बघा राऊंड अशा पद्धतीने हा राऊंडमध्ये अनारकली टाईप फ्लोर हे पूर्ण घेरा आहे याचा आणि अशा पद्धतीने हा ड्रेस मला रिसीव झालेला आहे. हाही खूप सुंदर आहे, घातल्यानंतर खूप छान दिसतो. हा खूप लेंथ जास्त आली होती, मी कट करून छोटा बनवला आणि हे घातल्यानंतर खूप असा सुंदर असं वाटतो. वेस्टर्न टाईप आहे. याच्या खाली तुम्ही पॅन्ट घालू शकता आणि जर आवडत नसेल तर नाही घातली तरी काही नाही. खूप क्यूट असा हा ड्रेस मला रिसीव झालेला आहे. लायनिंग जर सांगायचं झालं तर व्हाईट कलरची लायनिंग दिलेली आहे. याची क्वालिटीही खूप छान आहे. अशा पद्धतीने मी तुमच्यासोबत 3 प्रोडक्ट मिशोचे शेअर केलेले आहेत. जे तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अशा पद्धतीने हा ब्लॉग तुमच्यासाठी मिशो हॉल तुमच्यासाठी घेऊन आले होते. सो यापैकी कोणता प्रोडक्ट तुम्हाला जास्त आवडला आहे तुम्ही कमेंटमधून करून नक्की सांगा. आणि अशाच पद्धतीने नवीन मिशो हॉलही मी तुमच्यासोबत लवकरच घेऊन येईन. तोपर्यंत सर्वांना बाय.